आक्रोश मराठी न्यूज, जनसामान्याचे हक्काचे व्यासपीठ। जय भीम, जय लवजी, जय शिवराय, संविधान जिंदाबाद। आज 17 जून, आज आम्ही समस्त सातारा जिल्ह्यातला समस्त मातंग समाजाच्या वतीनं आरक्षण उपवर्गीकरण समर्थनार्थ सामाजिक न्याय संघर्ष मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। समस्त मातंग समाजाच्या वतीनं आणि अनुसूचित जातीतल्या 59 जाती ज्या आरक्षणाच्या लाभापासून मागच्या 70-75 वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि भारतीय संविधान बाबासाहेबांनी लिहून दिल्यानंतर भारतीय संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथला उपेक्षित वंचित दुर्बल घटक जो सामाजिक प्रक्रियेत खूप मागास आहे, या सामाजिक मागास घटकाला समानतेच्या पातळीवरती न्याय मिळाला पाहिजे। आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक पातळीवरती त्याचा विकास झाला पाहिजे म्हणून आरक्षणाची तरतूद केली आणि अनुसूचित जाती 59 जातींना 13% आरक्षण दिलं। आणि हे 13% आरक्षण देत असताना बाबासाहेबांना अपेक्षित होतं आणि घटनाकारांना सगळ्यांना अपेक्षित होतं की या आरक्षणाचा फायदा अनुसूचित जातीतल्या जे काही 59 जाती आहेत त्यातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोचला पाहिजे आणि या 59 जाती शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रवाहामध्ये समानतेच्या पातळीवर आल्या पाहिजेत। पण मागच्या 70-75 वर्षातली आपण परिस्थिती पाहिली तर आपल्याला असं लक्षात येतं की आजही अनुसूचित जातीतल्या काही ठराविक जात समूह जर सोडले तर बहुतेक जात समूह यांना आरक्षणाचा म्हणावा असा लाभ मिळालेला नाही। त्या लोकसंख्येनं त्या कमी प्रमाणात असतील, कमी जास्त प्रमाणात असतील, पण त्यांची दखलपात्र होण्याइतपत त्यांना कुठंही वाव मिळाला नाही। त्यांच्या मुलाबाळांना शिक्षण घेऊनही संधी मिळाल्या नाहीत। प्रशासनातल्या नोकऱ्यांवरती काही लोकांच्या मक्तेदारी, राजकीय प्रक्रियेमध्ये काही लोकांची मक्तेदारी आणि मग अनुसूचित जातीतला जो बाकीचा प्रवर्ग आहे, मग मातेक समाज असेल, मादिगा समाज असेल, मांग गारोडे असेल, आमचा बुरुड समाज असेल, होलार समाज असेल, असे 59 जातीतले जो उपेक्षित समाज आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे। आणि आरक्षणाचा फायदा ज्यांनी आत्तापर्यंत घेतला तो घेतला, त्याच्याविषयी आमचं काही दुमत नाही, पण ज्यांना लाभ मिळाला नाही त्या अनुसूचित जातीतल्या इतर जात समूहांना 13%चा लाभ मिळाला पाहिजे आरक्षणाचा। आमची पिढी, आमची तरुण शिकलेली पोरं शिक्षक झाली पाहिजे, वकील झाली पाहिजे, डॉक्टर झाली पाहिजे, PSI, कलेक्टर, IAS सगळी झाली पाहिजे। हे होत असताना आम्हाला आरक्षण हे महत्त्वाचं आहे, कारण आरक्षण हे माध्यम आहे आमचा सामाजिक उत्थान करण्याचं, जे बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाचं कलम मूलभूत फंडामेंटल राईट जो आहे 14, 15, 16 आणि 21 याच्या आधारावरती आरक्षणाची तरतूद झालेली आहे। आणि म्हणून आज 17 जूनला सातारा जिल्ह्यातल्या समस्त मातंग समाज आणि 59 जाती ज्या आरक्षण लाभापासून वंचित आहेत या सगळ्या जात समूहांचा हा मोर्चा आहे, हा एकीचा मोर्चा आहे, हा न्याय हक्काचा मोर्चा आहे। आणि बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की तुमच्यावरती अन्याय होत असेल तर तिथं प्रतिकार केला पाहिजे। मग आरक्षणाचा फायदा आम्हाला मिळत नसेल आणि आमचं जर कोणी दुसरं खात असेल तर मग आम्हाला आमच्या हक्काचं मिळवण्यासाठी प्रतिकार करावा लागेल, न्याय संघर्ष करावा लागेल। म्हणून आजचा हा संघर्ष मोर्चा आहे। सातारा जिल्ह्यातला समस्त मातंग समाज आणि 59 जातीतले त्यांचे जात प्रतिनिधी, जात समूहातले लोक आज या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत। मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करतो की मातंग समाज महाराष्ट्रभर आंदोलनं, मोर्चे करतोय आणि या 13%चं उपवर्गीकरण झालं पाहिजे आणि त्यामध्ये क्लासिफिकेशन होऊन ज्यांनी आरक्षणाचा फायदा घेतला त्यांचा समूह वेगळा करा आणि ज्यांना आरक्षणाचा फायदाच मिळाला नाही त्यांचं गट वेगळा करा आणि ज्यांना आरक्षणाचा फायदा मिळाला नाही त्यांच्यासाठी विशेष तरतुदी करून आरक्षण त्यांना कसं मिळेल आणि त्याच्यातून आरक्षणाचा फायदा घेऊन त्यांची मुलंबाळं प्रशासनात कशी जातील, राजकारणात कशी येतील, शैक्षणिकदृष्ट्या विकास कसा होईल याच्यासाठी माननीय देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा वहिनी पवार आणि एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळानं या पावसाळी अधिवेशनात, तात्काळ अधिवेशनात हे ठराव मंजूर करून आरक्षण उपवर्गीकरण हा ठराव करून आरक्षणाचं सब क्लासिफिकेशन वर्गीकरण केलं पाहिजे। यासाठी समस्त मातंग समाजाने 59 जातींच्या वतीनं आम्ही इथल्या शासनाला विनंती करतोय, जर पावसाळी अधिवेशनात हे उपवर्गीकरण झालं नाही तर मात्र आम्हाला मोठ्या संख्येनं महाराष्ट्रभर आंदोलनाचं रान पेटवावं लागेल आणि इथल्या प्रशासनाला धारेवर धरावं लागेल। एवढंच सांगतो, बाबासाहेबांनी आम्हाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आम्ही संघर्ष आमच्या न्याय हक्कासाठी करतोय, आमच्या मागण्यांसाठी करतोय। जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर यापेक्षा तीव्र संघर्ष करण्याची तयारी लोकशाही मार्गानं, संविधानिक मार्गानं आम्ही करू। न्यायालयीन प्रक्रिया, न्यायालयीन लढाई लढू। त्यासाठी आम्हाला आमचा जीव गमवावा लागला आणि आमच्या
पुढच्या पिढींच्या कल्याणासाठी आम्हाला आमचं रक्त सांडावं लागलं तरी चालेल.